मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 2 जानेवारीचा हा भाग तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये सगळंच एक्सपोज झालंय बरं का. आजचा भाग शेवटपर्यंत बघत राहा, थोडासाही स्किप करू नका. तर सुरुवातीला आपण बघतोय सुमन नागराजच्या बाबतीत विचार करताना दाखवली आहे. तो महिपत बद्दल काहीतरी बोलत असतो ना झोपेत, ते तिला आठवत असतं. तेवढ्यात प्रतिमा आत्या येतात आणि तिला म्हणतात, सुमन जरा सुमठं दे ग, घसा खवखवतोय माझा. आणि अचानक प्रतिमा आत्याचं लक्ष जातं सुमनच्या गळ्यात तिचं मंगळसूत्र नाहीये. आत्या म्हणतात, सुमन अगं तुझं मंगळसूत्र कुठे गेलं? सुमन आत्या आता सगळं सांगतात मंगळसूत्राबद्दल. आधी सुमन काकू म्हणतात की अहो वहिनी, ते पडलं रस्त्यात मंगळसूत्र. मग प्रतिमा आत्या म्हणतात, तू आधी का नाही बोललीस? सुमन, मला खरं खरं सांग, ते मंगळसूत्र खरंच पडलं का कोणी हिसकावलं? तेवढ्या तिथे सायली आलेली दाखवली आहे. सायली म्हणते, काय मंगळसूत्र हिसकावून घेतलं? आता सुमन म्हणते, हो, काही गुंड अचानक माझ्या समोर आले आणि त्यांनी माझं मंगळसूत्र खेचलं. आता ही घटना अत्यंत भयंकर आहे. सुमन म्हणते, ते माझ्या सोन्याच्या बांगड्या पण मागत होते, पण मी तिथनं पळून आले वहिनी. प्रतिमा आत्या म्हणतात, बापरे. आता सायली म्हणते, हो ना, किती भयंकर आहे हे सुमन काकू. आता या सीन नंतर डायरेक्ट त्यांनी आज अस्मिताचा सीन घेतलाय. अस्मिताला आता सचिन दिसतो बरं का मार्केटमध्ये. कल्पनाताई म्हणत असतात, अस्मिता खाली बघून चल बरं. अगं किती खड्डे इथे रस्त्यामध्ये, घरी शांत बसायचं तर निघालीये शॉपिंगला. अस्मिता म्हणते, मम्मा अगं घरी जरा कंटाळा येतो ग, बाहेर थोडं रिलॅक्स झाल्यासारखं वाटतं. ए मम्मा, आता आपण ते छोटे छोटे फ्रॉक खरेदी केले शॉपिंग मध्ये, किती क्यूट आहे ना ते. कल्पनाताई म्हणतात, पण अस्मिता तुझ्यातला बदल खूप क्यूट वाटतो ग मला. अस्मिता म्हणते, कसला बदल मम्मा? कल्पनाताई म्हणतात, अस्मिता तुझ्यासाठी शॉपिंगला बाहेर पडलो आपण, पण तू स्वतःसाठी काही शॉपिंग केलं नाही, बाळासाठीच केलं सगळं शॉपिंग. अस्मिता म्हणते, खरं तर सचिनने यायला हवं ना मम्मा माझ्यासोबत शॉपिंगला, त्याच्याकडे वेळच नाही ग माझ्यासाठी, आज पण मीटिंगला यायचं म्हणून बाहेर पडलाय. आता कल्पनाताई मुद्दाम विषय बदलत म्हणतात, काय ग अस्मिता, बाळासाठी काही नाव ठरवलं का तुम्ही? अस्मिता म्हणते, हो ठरवलं ना मम्मा. अगं मुलाची नावं मी ठरवणार, मुलीची नावं सचिन. माझी लिस्ट तयार आहे, पण सचिन तर अजून शोधतोच आहे. मीच त्याला म्हटलं की मुलाची नावं तू टोरंटो किंवा फ्लोरिडा ठेवू नकोस, ती सोडून दुसरी ठेव. कल्पनाताई म्हणतात, अगं आपण एक काम करूयात, आपण ना 5-5 नावं ठेवूयात तुझ्या बाळाचे, त्यातली तुला जी नावं आवडतील ती तू घे. बरं चल, तुझ्यासाठी पण कपडे घेऊयात काही अस्मिता. चल बरं, तुला कपडे लागतील ना? मग अस्मिता म्हणते, मम्मा इकडे एक बुटीक सुरू झालं, मम्मा आपण ना पाणी पिऊयात ग, जरा दमायला झालं ग मला. आता कल्पनाताई म्हणतात, अस्मिता हो जरा थांब आणि आधी पाणी पिऊन घे बरं. आता या कल्पनाताई बाटली देतात तिला पाण्याची आणि तिथे रस्त्यात उभी राहून पाणी पित असते अस्मिता. आता तेवढ्यात अस्मिताचं लक्ष सचिनकडे जातं बरं का प्रेक्षकांनो. आज त्यांनी जवळपास या सचिनला अख्खाच्या अख्खाच एक्सपोज केलाय आणि तुम्ही सगळे आतुरतेने वाट बघत होतात ना, तर तुम्हा सगळ्यांची लाडकी पूर्णाजी आपल्याला आता इथून पुढे मालिकेमध्ये दिसणार आहे. आता हा सचिन अतिशय विचित्रपणा करत असतो रस्त्यामध्ये त्या साक्षी सोबत. बरं याला काल डाऊट आला, तरी हा कसा काय भेटला बरं या साक्षीला प्रेक्षकांनो, याचा डाऊट मला आलाय. असो, आता इकडे नागराज महिपतशी बोलताना दाखवलाय. नागराज म्हणतोय, काय रे महिपत, काय अवस्था करून ठेवलीये तू, काय दरारा होता राव, महिपत शिकरायचा एकेकाळी, मनात आणली की घाल गोळी डिशक्याव, खूपच चाकू कर गेम. अरे आज कोणाचा गेम झालाय? आज महिपत शिखरेचाच गेम झालाय. अरे काय रे महिपत, किती केविलवाणी अवस्था झाली आहे रे तुझी. काय घाणेरडे मळके कपडे, किती दिवस झाले रे तोच कुर्ता घातलाय तू. छे 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 छे, हात बांधलेले, पाय बांधलेले. अरे आंघोळ किती दिवसापूर्वी केली रे तू महिपत? अरे काय रे, तुझ्यापेक्षा जेलमधले कैदी बरे रे महिपत. महिपत आता नागराजला म्हणतो, ए नाग्या, मी जेलमधला कैदी नाहीच आहे रे. महिपत म्हणतो, करेक्ट बोललास महिपत. अरे तू माझा कैदी आहेस, जो इथून कधीच सुटू शकणार नाहीये. महिपत म्हणतो, ए चल नाग्या, सुटणार मी इथून, मी सुटणार नाग्या. अरे तू काय 24 तास पारा ठेवू शकत नाही माझ्यावर, कारण इथं आल्यापासून ती चिचुंद्री पण इथे आलेली नाहीये. तुम्ही दोघं असताना मी निसटलेलो आहे, एकटा असताना पळायला मला काय अवघड जाणार आहे नाग्या. नागराज महिपतला त्यावर उत्तर देतो, तुला काय वाटलं महिपत, मी काय किंवा ती चिचुंद्री काय, आम्ही दोघं जर इथे पहारा देत नसू ना, तरी इथे 24 तास पहारा ठेवणारी माणसं आहेत रे इथे. आता जेव्हा नागराजने असं सांगितलंय महिपतला, तर ते काही महिपतला म्हणजे विश्वास बसण्यासारखं वाटत नाहीये.
कारण हा नागराज काही प्रोफेशनल गुंड नाहीये ना, म्हणून. प्रेक्षकांनो, मालिकेचं नवीन प्रोमो आलाय बरं का. त्यामध्ये आपल्याला असं दिसतंय, आता 5 जानेवारीचा प्रोमो त्यांनी रिलीज केलाय. त्यात असं दिसतंय की सुमन नागराजला बघते, त्याचा पाठलाग करते आणि तिला कळतं की महिपतला नागराजने डांबून ठेवलंय. आता ही बातमी तिथल्या तिथेच सुमन फोन करून सायलीला देत असते. सायली नवीन वर्ष साजरं करण्याच्या पार्टीमध्ये असते, पण जेव्हा सुमन तिला फोन करते तेव्हा ती थोड्या वेळाने उचलते बरं का प्रेक्षकांनो. काय वाटतं तुम्हाला? खरंच सुमन सांगू शकेल का सायलीला? मला जरा डाऊटच आहे. आता इकडे पुन्हा सुमनचा सीन दाखवलाय. रविराज पण आले तिथे. रविराज म्हणतात, सुमन, अगं तू हे आम्हाला आधी का नाही सांगितलं? गुंडांनी तुझं मंगळसूत्र खेचलं आणि तू गप्प बसलीस? अर्जुन म्हणतो, काकू हल्ली हे असे केसेस खूप वाढले, तू का नाही सांगितलं आम्हाला? अर्जुन पण तिथे आलाय बरं का. अर्जुन म्हणतो, चल आपण पोलीस कंप्लेंट करूयात. सुमन म्हणते, नको नको बाई, पोलीस कंप्लेंट नको. सायली म्हणते, का सुमन काकू, का नको? सुमन म्हणते, अहो पोलीस कंप्लेंट केली तर मला विचारतील ना पोलीस, तुम्ही त्या बाजूला कशाला गेला होता शहराच्या? मला ते सांगता नाही येणार ना मग. रविराज म्हणतात, सुमन नक्की काय घडलंय ते सांगशील का आम्हाला? मग सुमन काकू सांगतात की ऍक्च्युली मी तिथे त्यांचा पाठलाग करत गेले होते आणि आता झालेली घटना त्यांनी सगळी डिटेलमध्ये सांगितली आहे रविराजला, अर्जुनला. आता या सगळ्यांना जरा धक्काच बसलाय की मंगळसूत्र असं कसं कोणी ओढून नेऊ शकतं. हो प्रेक्षकांनो, आजकाल अशा घटना सर्रास घडतात बरं का. कष्ट करायचं जीवावर येतं म्हणून काही अशी माथे फिरू लोक बायकांची मंगळसूत्र खेचून नेतात. असो, तर आता सुमनने हे सगळं सांगितल्यानंतर रविराज म्हणतात, सुमन, अगं तू नागराजच्या पाठीमागे गेलीसच कशाला? आता त्याचं उत्तर आहे का. रविराज रागावून म्हणतात, तुला कोणी सांगितलं होतं हा स्टंट करायला? अर्जुन म्हणतो, सो सिनियर चिडू नकोस. सायली म्हणते, अहो सुमन काकू, असं एकट्याने नसतं धोका पत्करायचा, त्यांच्या मागे जाणं वेगळं, त्यांच्यावर लक्ष ठेवणं वेगळं. तुम्ही केवढा धोका पत्करलात सुमन काकू? सायलीनेच सांगितलं होतं प्रेक्षकांनो यांना लक्ष ठेवा म्हणून. आता असो, आता अर्जुन म्हणतो, सुमन काकू, तिथे तुमच्यासोबत काही वेगळं झालं असतं तर? सायली म्हणते, सुमन काकू, आता असं एकट्या दुकट्या जाऊ नका, आता अजिबात असं काही करू नका, द्या बरं मला वचन. आता सुमन सायलीच्या हातावर हात ठेवून वचन देते बरं का प्रेक्षकांनो. मालिका आता बरीच इंटरेस्टिंग होणार आहे. आता बघा प्रेक्षकांनो, आज सिरियल मधला मेन जो तमाशा झालाय ना, तो आत्ता झालाय. आता ह्या कल्पनाताई म्हणत असतात, चल अस्मिता घरी जायचं का? अगं उगाच तू दमायला होतंय तुला. अस्मिता म्हणते, मम्मा नाही, थांब थोड्या वेळ, आपण शॉपिंग करूनच जाऊया. आता अस्मिता पाणी पिऊन बाजूला बघणार, तेवढ्यात रिक्षा अशी तिच्या समोरून जाते आणि त्या रिक्षाच्या पलीकडे अस्मिताला सचिन दिसतो. आणि बघा ना, कुठल्या विचित्र अवस्थेत येतो. साक्षी सोबत नको इतकी जवळीक त्याने रस्त्यात साधलेली असते. अस्मिता म्हणते, मम्मा बघ सचिन. आता अस्मिता सचिनला बघते. सचिन आता त्या साक्षीला निरोप देत असतो बरं का प्रेक्षकांनो. अशा पद्धतीने अस्मिताच्या पायाखालची जमीन सरकली आहे. म्हणजे एवढे दिवस तिला शंका होती, पण आता मात्र बिचारीने याची देही याची डोळा सगळं काही बघितलंय. बरं, त्यातल्या त्यात कल्पनाताईंनी पण सगळं पाहिलंय. आता अस्मिताला गरगरायला होतं. अस्मिता आता खाली अशी कोसळणार, तेवढ्यात कल्पनाताई म्हणतात, अस्मिता तू गाडीत बस बरं बेटा, काय होतंय तुला? एकतर ती आधीच बिचारी 2 जीवाची आहे. आता जेव्हा कल्पनाताई अस्मिताला गाडीत बसवतात तेव्हा सचिनचं लक्ष जातं बरं का मागे, कारण तोपर्यंत साक्षी निघून गेलेली असते गाडीत. हे सगळं बघून अस्मिताला बिचारीला काय वाटणार प्रेक्षकांनो. आता कल्पनाताईंना एवढा राग आलाय ना या सचिनचा. सचिन आता असा वळतो आणि बघतो तर काय, कल्पनाताई आणि अस्मिता त्याच्या समोर. तो ऍक्च्युली अलीकडच्या रोडकडे आहे आणि या दोघी जणी ज्या आहेत ना त्या पलीकडे आहेत. आता कल्पनाताईंनी अस्मिताला गाडीत बसवलंय आणि सचिनला असा लुक दिलाय ना लांबून. सचिन आता विचार करतो, अरे बाप रे अस्मिता, यांनी मला बघितलं का काय? बरं, त्याला किंचितसा पण गिल्ट नाहीये बरं का प्रेक्षकांनो. आता तो अस्मिताच्या मागे जायचा प्रयत्न करतो. अस्मिता, अस्मिता थांब अगं अस्मी. आता तोपर्यंत कल्पनाताईंनी गाडी पुढे न्यायला सांगितली आहे ड्रायव्हरला. अस्मिता खूप रडत असते आता गाडीमध्ये. अस्मिताला हा धक्का सहन झालेला नाहीये. शंका येणं वेगळं आणि सगळं बघणं वेगळं. अस्मिता म्हणत असते, मम्मा हे काय पाहिलं ग आपण? कल्पनाताई म्हणतात, तू शांत हो बरं जरा अस्मिता, शांत हो. कल्पनाताईंनी ताबडतोब अर्जुनला फोन लावलाय. आता अर्जुन म्हणतो, हा मम्मा बोल. कल्पनाताई म्हणतात, अर्जुन, अरे अस्मिताला ना जरा बरं वाटत नाहीये, मी आता घरी निघालीये, तुम्ही घरी लवकर पोहोचता का? अरे आम्ही मार्केटमध्ये होतो, तिला ना त्रास व्हायला लागलाय अचानक, तू आणि सायली लवकर पोहोच बरं घरी. अर्जुन म्हणतो, काय झालं अस्मिताईला? कल्पनाताई म्हणतात, मी घरी आल्यावर सांगते तुला सगळं, तू आधी पोहोच बाबा घरी. अर्जुन म्हणतो, बरं मम्मा आम्ही आलोच.
आता फोन ठेवून लगेच अर्जुन म्हणतो, सायली चल लवकर. सायली म्हणते, काय झालं हो अस्मिताताईंना? अर्जुन म्हणतो, माहिती नाहीये, फोनवर मम्मा काही बोलली नाही, पण आपल्याला ताबडतोब निघावं लागेल, चल सायली. प्रतिमा आत्या म्हणतात, अर्जुन अरे मी पण येऊ का तुमच्या सोबत? रविराज म्हणतात, हो अरे थांब आम्ही येतो. अर्जुन म्हणतो, नको सिनियर सध्या नका येऊ, मी तुम्हाला फोन करतो घरी गेल्यावर. असं म्हणून अर्जुन सायली निघालेत. रविराजांना आणि प्रतिमा आत्याला आता टेन्शन आलंय. इथून पुढे त्यांनी पुन्हा महिपत आणि नागराजचं सीन दाखवलाय. महिपत म्हणत असतो, ए नाग्या, कशाला खोटं बोलतो रे? अरे व्हाईट कॉलरचा गुन्हेगार आहे तू. अशी कामं करायला माणसं नाही तुझ्याकडे, म्हणून तू मागच्या टायमाला तिथे डांबून ठेवलं होतं ना मला, तिथे तूच लक्ष द्यायचं ना, आणि तिची चुंदरी. आता नागराज म्हणतो, मित्रा अरे त्यामुळेच मी शाणा झालो ना. आता मी प्रोफेशनल मुरलेले पहारेकरी ठेवलेत. कोण आहे माहितीये का? महिपत म्हणतो, कोण आहेत? नागराज म्हणतो, तुझेच पंटर आहेत रे. आता महिपतला ते बिलीव्ह होत नाहीये, विश्वास होत नाहीये त्याचा. नागराज म्हणतो, तुझ्या पंटरला मी काय सांगितलं माहितीये का? त्यांना मी सांगितलं की महिपतने आत एका माणसाला डांबून ठेवलंय. त्या माणसाने जर पळून जायचा प्रयत्न केला तर महिपतची ऑर्डर आहे, त्या माणसाला सरळ सरळ गोळी घाला. आणि तुलाही माहितीये महिपत, तुझे पंटर लोक तुला किती मानतात, तुझे ऐकतात, तुझा शब्द पण खाली पडू देत नाहीत. अरे तुझ्या ऑर्डर ते आंधळेपणाने फॉलो करतात रे, हो की नाही? तू जर इथून पळालास महिपत, तर आधी ते तुझ्यावर गोळी झाडतील डिशक्याव, आणि मग तुला जवळ येऊन बघतील आणि म्हणतील, हे काय, हे काय, महिपत शेठच्या ऑर्डरवरून आम्ही महिपत शेठलाच गोळी घातली. असं म्हणून नागराज विक्षिप्तपणे हसत असतो. नागराजचं हे बोलणं ऐकल्यावर आता महिपत म्हणतो, वा नाग्या वा, काय डोकं चालवलंयस तू 113%. आता हे ऐकून महिपतही हसायला लागतो. काय चाललंय यांचा टाइमपास, काही कळेना बाबा. पण महिपत आता काही जास्ती दिवस याच्या तावडीत राहत नाही, हे पण तितकंच खरं आहे. पण या सचिनचं गौड बंगाल काही सुटता सुटे ना बाबा प्रेक्षकांनो. त्याची उत्सुकता त्यांनी प्रचंड ताणून ठेवली आहे. आता इथून पुढे दाखवलाय त्यांनी अस्मिताचा सीन. अस्मिता आता घरी आली आहे, पण अस्मिता प्रचंड घाबरलेली आहे आणि ती खूप दुःखी पण झाली आहे. त्यातनं ती 2 जीवाची असल्यामुळे तिला खूप त्रास होतोय. अस्मिता म्हणते, मम्मा मम्मा मला श्वास लागल्यासारखं होतंय ग. अगं मम्मा, आपण जे बघितलं ते खोटं होतं ना ग? मम्मा खरं सांग ना मला, ते खोटं होतं ना ग? कल्पनाताई तिच्या खांद्यावरून पाठीवरून हात फिरवत म्हणतात, नाही अस्मिता नाही, तू शांत हो बरं बेटा, आधी शांत हो. या अवस्थेत असा त्रास नाही करून घ्यायचा बेटा. आता तेवढ्यात सचिन आला बरं का पळत पळत, आणि अस्मिताला एक्सप्लेन करायला लागतो, ए अस्मी, अगं थांब जरा, रडू नकोस ग. अगं मला माहितीये तू जे काही आता मार्केटमध्ये पाहिलं ना, ते त्याचा नको ग गैरसमज करून घेऊस. अगं ती मुलगी जी माझ्यासोबत होती ना. आता तो पुढे काही बोलणार तेवढ्यात अस्मिता असा हात दाखवते सचिनला की आता काही बोलू नकोस म्हणून. आता सचिन काळजी तर दाखवतोय, तो म्हणतोय, अस्मी तुला बरं नाहीये का? अगं चल ना आपण डॉक्टरकडे जाऊयात. आता मात्र कल्पनाताईंचं डोकं सरकलं. कल्पनाताई म्हणतात, सचिन आसपास पण फिरकू नकोस माझ्या मुलीच्या, जिथे आहेस तिथेच थांब. सचिन म्हणतो, मम्मा असं काय करताय? कल्पनाताई म्हणतात, एक शब्द पण बोलू नकोस. तुला काय समजलं होतं मी, आणि तू काय निघालास रे? तू इतक्या नीच पातळीला जाशील असं कधी वाटलं नव्हतं मला. कल्पनाताई खूप चिडतात आता. तेवढ्यात येतात प्रतापराव आणि प्रतापराव म्हणतात, कल्पना अगं काय झालं, केवढ्याने बोलतेस, वरपर्यंत आवाज येत होता तुझा. कल्पनाताई म्हणतात, मला नका विचारू, तुमच्या जावायला विचारा काय झालंय ते. आता प्रतापराव म्हणतात, काय रे सचिन, अरे बाबा काय केलंस? सचिन म्हणतो, काही नाही झालंय डॅड, अस्मी उगाच काहीतरी. आता अस्मिता म्हणते, उगाच उगाच काहीतरी, मी बोलते ते खोटं आहे का? प्रतापराव म्हणतात, काय झालंय, अरे काही सांगाल का मला? मग अस्मिता म्हणते, डॅड आम्ही मार्केटमध्ये गेलो होतो, तिथे सचिन आणि. आता अस्मिताला पुढे बोलवलं पण जाईना. कल्पनाताई म्हणतात, तिथे सचिन ना एका मुलीसोबत होता अहो, आणि तिथे भर रस्त्यात त्याचे नको नको चाळे चालू होते त्या मुलीसोबत. सचिन म्हणतो, नाही अहो मम्मा नाही. अस्मिता रडत म्हणते, डॅड मला ते पाहिल्यावर असं वाटलं की माझा जीव गेला तर बरं. प्रतापराव म्हणतात, काय रे बाबा सचिन, अरे हे काय ऐकतोय मी, माझा विश्वासच बसत नाहीये या सगळ्यावर, तू असं वागलास सचिन? आता कल्पनाताई खूप चिडलेल्या असतात. त्या म्हणतात, खरं खरं सांग सचिन, तुझं हे सगळं खूप दिवसापासून चालू होतं ना, तुझं त्या मुलीसोबत अफेअर सुरू आहे ना, तू माझ्या मुलीला फसवतोयस ना सचिन, हो ना? प्रतापराव पण चिडून म्हणतात, उत्तर दे सचिन, पुतळ्यासारखा उभं राहू नकोस, काय विचारतोय आम्ही तुला? काय झालीये अस्मिताची अवस्था बघतोयस ना तू? अरे तुझ्या चेहऱ्याकडे बघून मला अजिबात वाटत नाहीये की तुला या सगळ्या प्रकरणाची लाज देखील वाटत असेल.
तेवढ्यात आलेत अर्जुन आणि सायली घरामध्ये. आता अर्जुनला तर हे माहीतच होतं. आता सचिन एवढं थंड रिॲक्ट का करतोय ते कळतच नाहीये बाबा मला. आता अर्जुन आणि सायली तिथे आलेत. अर्जुन म्हणतो, "काय झालं डॅड? अस्मिताई, काय झालं तुला?" सायली पटकन धावत येते अस्मिताजवळ आणि म्हणते, "काय झालं अस्मिताताई? आईंचा फोन आला आणि आम्ही धावतच आलो. काय झालं ताई तुम्हाला?" आता रडत असतात कल्पनाताई आणि प्रतापराव. सायलीचं अचानक लक्ष जातं. सायली म्हणते, "काय झालंय तुम्हा सगळ्यांना? असे का झाले तुमचे चेहरे? काय झालंय काय?" आता सचिन म्हणत असतो, "काही नाही झालंय. ते वहिनी." आता कल्पनाताई म्हणतात, "बस कर सचिन. सुभेदारांच्या घरामध्ये खोटेपणाला जागा नाहीये. अरे आम्ही आमच्या मुलीला किती विश्वासाने सोपवलं होतं रे तुझ्यावर. अरे आज तू दाखवून दिलं सचिन आम्हाला की आमचा निर्णय चुकीचा होता ते." सायली म्हणते, "आई काय झालंय नेमकं? काय केलंय सचिन भाऊजीने?" कल्पनाताई म्हणतात, "याने याने व्यभिचार केलाय. व्यभिचार केलाय सायली. स्वतःची बायको असताना दुसऱ्या एका मुलीसोबत रस्त्यात मिठा काय मारत होता. शी, मला तर बोलायची सुद्धा लाज वाटते." आता अर्जुनचं डोकं सरकलं ना. आता बघा प्रेक्षकांना अर्जुन प्रचंड संतापलेला असतो. अस्मिता सारखी रडत असते आणि म्हणत असते, "मम्मा, आपण शॉपिंगला जाताना किती खुश होतो ना ग. हे काय होऊन बसलं ग एका क्षणामध्ये." अस्मिताची अवस्था काय झाली असेल प्रेक्षकांनो. कुठल्या बाईला असं आवडेल आपला नवरा अशा दुसऱ्या बाईसोबत फिरतोय. आता सायली म्हणते, "बापरे अस्मिताताई, अहो तुम्हाला मागे वाटत होतं ना की सचिन भाऊजी कुठल्या तरी मुलीसोबत होते ते सगळं." आता अस्मिता म्हणते, "ते खरं होतं सायली, ते सगळं खरं होतं." अर्जुन आता चिडून म्हणतो, "काय रे सचिन, तीच मुलगी होती का नवीन होती रे?" आता सचिन अर्जुनकडे बघतोय बरं का. अर्जुन म्हणतो, "माणूस एकदा घसरला ना की सतत घसरत जातो." सचिन आता या सगळ्यांना एक्सप्लेन करत म्हणतो, "अरे काय चाललंय तुमचं? किती टोकाचा विचार करताय तुम्ही सगळेजण." कल्पनाताई म्हणतात, "हो का? मग आम्ही जे पाहिलं ते खोटं होतं का रे सचिन?" सायली म्हणते, "आई काय घडलंय काय मार्केटमध्ये नेमकं?" आता कल्पनाताई म्हणतात, "सांगते, सगळ्यांना सांगते. आता मलाही थोडं निर्लज्ज व्हायलाच हवं." असं म्हणून कल्पनाताईंनी जे सांगितलंय ते फक्त आपल्याला स्क्रीनवर दाखवलंय. आता त्यांचे ओठ हलताना दाखवलेत आणि समोर चित्र दाखवलंय की तो साक्षीसोबत काय काय करत होता रस्त्यामध्ये. हे सगळं ऐकून खूप ओशाळल्यासारखं झालंय प्रत्येकालाच. चांगल्या सुसंस्कृत घरामध्ये ही असली थेरं पटवून घेतली जात नाहीत. कोणीच खपवून घेत नाही प्रेक्षकांनो, कुठलंही घर असो असो. तर आता सचिनची रिॲक्शन मात्र थंड. आता कल्पनाताई सगळं सांगतात की मी आणि अस्मिता मार्केटमध्ये गेलो तेव्हा हे असं असं झालं. आता मात्र अर्जुनचं डोकं खराब झालंय बरं का. आता ही अस्मिता म्हणते, अस्मिता खूप दुःखी झालेली असते. ती म्हणते, "आज मीटिंगसाठी बाहेर पडलेला माझा नवरा मार्केटमध्ये त्याच्या गर्लफ्रेंड सोबत रेड हँडेड पकडला जातो. वा रे वा, काय नशीब काढलंय माझ्या बाळाने, वा." हे सगळं अस्मिता रडून बोलते बरं का प्रेक्षकांनो. आणि म्हणते की त्याचा बाबा त्याच्या आईऐवजी वेगळ्याच बाईवर प्रेम करतो. सायली म्हणते, "अस्मिताताई तुम्ही शांत व्हा बरं, असं नका बोलू." अस्मिता म्हणते, "का ग सायली, मी खोटं बोलते का? अगं माझ्या बाळाला पण कळू दे ना, त्याचा बाप काय लायकीचा आहे ते." अस्मिताला धक्का पण बसलाय बरं का प्रेक्षकांनो. छान ऍक्टिंग केली आहे प्रत्येकाने. प्रतापराव म्हणतात, "काय रे सचिन, अरे तुझी बायको गरोदर आहे ना, याचा पण विचार केला नाहीस तू? अरे हे जे घडलंय ना ते कुठल्याच मुलीसोबत घडायला नको." आता मात्र अस्मिता उठून उभी राहते बरं का आणि सचिनला जाब विचारायला येते. खूप मस्त दाखवलंय हा प्रेक्षकांनो त्यांनी. ऍक्च्युली हा जो विषय आहे ना तो प्रचंड सेन्सिटिव्ह आहे. आता अर्जुनला खूप काळजी वाटत असते अस्मिताची. अस्मिता अशी तिच्या पोटावर हात ठेवून सचिनच्या समोर येते आणि त्याला जाब विचारते. आपल्या बहिणीला एवढा त्रास होतोय हे बघून अर्जुनला खूप त्रास होत असतो आणि साहजिक आहे, कुठल्याही चांगल्या भावाला त्रास होणारच. अस्मिता आता या सचिन समोर येते आणि म्हणते, "काय रे सचिन, माझ्याकडे बघ. काय रे, काय कमी होती रे माझ्यामध्ये? का प्रेम केलं नाही रे मी तुझ्यावर? बोल ना, बोल. तू कॅनडाला गेलास, मी इथे एकटी राहिले तुझ्यासाठी. का राहिले? तुझ्यासाठी. तुझं करिअर घडावं ना म्हणून राहिले ना सचिन एकटी मी. राहिले की नाही? वेड्यासारखी वाट बघत होते मी तुझी सचिन. तू कधी येशील, कधी येशील, पण तू मात्र त्याची काडीची पण किंमत केली नाही. का नाही केलीस माझी किंमत? बोल, बोल ना आता." अर्जुनला खूप त्रास होतोय बरं का प्रेक्षकांनो. रॅदर अस्मिताला किती होत असेल विचार करा. आता इथेच त्यांनी आजचा हा एपिसोड संपवलाय. आता पुढचा प्रोमो आहे का प्रेक्षकांनो. सचिनचा न्याय निवाडा करायला आता पूर्णाजी येणार आहे. तुम्ही सगळे वाट बघत होतात ना पूर्णाजीची, तर आता तुम्हाला इथून पुढे मालिकेमध्ये पूर्णाजी दिसणार आहेत. आता मात्र खूप चिडलेले असतात सगळे.
अस्मिता म्हणत असते, अरे मला कोणीतरी विष आणून द्या, म्हणजे हा सचिन त्याच्या गर्लफ्रेंडकडे जायला मोकळा. एवढं सगळं होऊनही सचिन काही एक्सेप्ट करायला तयार नाहीये की तो तिथे असभ्य वर्तन करत होता आणि साक्षीचं आणि त्याचं अफेअर आहे. पण काही झालं तरी साक्षीचा चेहरा काही हायलाइट केला नाहीये त्यांनी, म्हणजे अजूनही साक्षी जिवंत आहे हे काही कळलं नाही बरं का कोणाला. सचिन म्हणत असतो, अगं अस्मिता ती मुलगी फक्त माझी कलिग होती. अर्जुन आता त्याच्या सनकन कानाखाली मारतो आणि म्हणतो, जो माणूस एकच चूक परत परत करतो ना तो कधीही सुधरू शकत नाही सचिन. अर्जुन आता सगळ्यांना सांगतो की मी काही दिवसापूर्वी सचिनला एका मुलीसोबत बघितलं होतं. आता हे ऐकल्यावरती कल्पनाताई म्हणतात, तुला माहित होतं तर गप्प का बसला अर्जुन. आता अर्जुन पुढे काही करणार या सचिनचं तेवढ्यात पूर्णाजी येऊन ओरडतात मोठ्याने, अर्जुन थांब. प्रेक्षकांनो, काय वाटतं तुम्हाला, होईल का या सचिनचा काही न्याय निवाडा? आणि या सगळ्यात हा सचिन एवढी थंड रिॲक्शन का देतोय? नवीन जो प्रोमो आलाय ना प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा, त्यामध्ये हे सगळे आनंदी दिसतात बरं का. नवीन वर्ष आलंय त्यामुळे मस्त पार्टी वगैरे सेलिब्रेट करत असतात. बघूयात, खूप मोठा सस्पेन्स आहे. काय होतंय पुढे ते बघूयात. उद्याचा एपिसोड पाहण्यासारखा आहे, स्किप करू नका. नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. काल तुम्ही दिलेल्या शुभेच्छांसाठी खूप खूप थँक्यू. काल मी एक मराठी पिक्चर बघून आले बरं का प्रेक्षकांनो, अप्रतिम आणि खूपच सुरेख पिक्चर आहे. मी त्या पिक्चरचा तुम्हाला रिव्ह्यू देणार आहे आपल्या अनगावी स्टोरी या चॅनलवर. नक्की ऐका. आज मी तो व्हिडिओ प्रदर्शित करेलच. प्रेक्षकांनो, आजचा ठरलं तर मग या मालिकेचा कसा वाटला तुम्हाला हा रिव्ह्यू मला कमेंट करून नक्की सांगा. आणि सचिनचं नेमकं काय गौडबंगाल आहेत ते बघण्यासाठी उद्याचा एपिसोड मिस करू नका. चला तर मंडळी, भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. टेक केअर. धन्यवाद.